नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी हाय रुपाली आणि आपला आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते. तर शुक्रवारचा ब्लॉग तुम्ही बघितला, तर त्याच्या पुढचा पार्ट हा शनिवारचा ब्लॉग. मी तुम्हाला म्हटलं तसं का घरी पाहुणे येणार होते, तर घरी पाहुणे आलेले आहेत आणि तर तो आणि तस्मयचा मसाज आंघोळ. खरं तर ते मी व्हिडिओमध्ये घेत नाही, पण आजच्या दिवशी ते घेतलं होता वेळ पण. आणि आजच्या अख्ख्या दिवसाचं आम्ही काय काय केलं, अन्नप्राशनची पिलूची तयारी कशी केली, काय काय झालं, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा आणि मग त्याच्या पुढचा पार्ट हा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेल. खरं तर काय होतं, व्हिडिओ शूट होतात आणि ते मोबाईलमध्ये राहतात, पण मला एडिट करायला वेळ मिळत नाही, कारण त्यांना पण त्यांची कामं असतात आणि दिवसभर पिल्लूचं पण चालूच असतं. रात्रीचं जागरण होतं, तो काही झोपत नाही खूप उशीरपर्यंत आणि बाकीच्या कामांमधून मला एडिट करायला काही वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे माझे थोडेसे व्हिडिओ लेट येत असतील, तर थोडंसं समजून घ्या आणि पण व्हिडिओ नक्की येतील. तर कंटिन्यू बघा आणि तुम्हाला कसे वाटतात काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय हाय. तिकडं 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 इकडं 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 इकडं. हाय हाय. तुला तुला दिसक्या दिसक्या. गो माझी सोनी, गो माझी. माझ्या पागे माझ्या पागे माझ्या पागे. पापा 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 पापा. डुबुक. झो बलिये महिना झो बलिये. चालतो चालतो चालतो. तस्मयचा असाच रोज. मी तो लहान असल्यापासून मीच त्याला, म्हणजे तो 1.5 किलोचा होता झाला तेव्हा, 2 किलोचा असल्यापासून त्याला मसाज मीच करते, आंघोळ पण मीच घालते आणि म्हणजे आम्ही दोघं पण हे असतील तेव्हा हे पण मदत करतात. तर तो एक व्लॉग मला करायचा आहे खूप दिवसांपासून, पण बघू आता कधी होईल तेव्हा करेल मग. तर इथे मी मसाज केला पिलूला, मस्त ती मसाज पावडर पण आहे ती पण लावली आणि आम्ही आंघोळ घातली. तर हे असतील तेव्हा हे पण करतात. तर त्यांनी मस्त त्याला सगळं टॉवेलनं मस्त त्याला सगळं पुसून वगैरे घेतलं आणि त्याला कपडे टिकली वगैरे सगळं तेच करतात जेव्हा ते घरी असतात तेव्हा. आणि इथे दोघांची अशी मस्ती चालली होती. तर त्याला ती जीभ बाहेर काढलेली असते, ती जोरात अशी दोन्ही हाताने धरून ओढायची असते, अशी त्याची मस्ती रोजच चालू असते. तर त्याला इथं झोप पण आली होती, मग त्याला पटकन मी इथे नाचणी सत्व बनवलं. त्याला मी आता 3 टाइम भरवते आणि मग नंतर ॲपल प्युरी वगैरे असं पण असतं आणि मग फिडिंग पण असं सध्या त्याचं खाण्याचं रुटीन आहे. तर त्याला मी इथे प्युरी बनवली, नाचणी सत्व बनवलं आणि पिलूची आंघोळ झाली, कपडे घालून झाली, पिलूला झोपेतून उठवलं तर पिलूला आता झोप आलीये. आता मस्त आम्ही खाऊ खाणार आहे आणि झोपणार आहे. हा सांग सगळ्यांना, सांग सांग. आता मी मस्त खाऊ खाणार आहे माझं आणि मी झोपणार आहे. झोप आली तुला? झोप आली? झोप आली? झोप आली ग, झोप आली, झोप आली. भूक पण लागलीये, भूक पण लागलीये पिलूला. एवढी झोप आली होती, कसं तरी खाऊ खाल्लं, 2 चमच फक्त पाणी पिलं आणि हे बघा झोपला. कसं पाणी पी ना, पाणी. त्याला आता झोपवते आणि मस्त पटपट सगळी कामं उरकून घेते. भेटूया मग नंतर. काय हे बघा काय झालं, बिस्किटांची आगीनगाडी केली होती, तर हे सगळे मऊ पण पडले आणि सगळं कामातून गेलं. खूप दिवस करून ठेवलं होतं, म्हटलं एका दिवशी सगळं घाई नको, पण काहीच काम झालं नाही याचं. आता काही मी हे करत बसणार नाही, कारण खूप डोक्याला ताप आहे हे सगळं करणं पण, आणि आता हे सगळं वायाच गेलं, तर आता हे काय करत बसणार नाही.
आता हे सगळं आमच्या इथं कुत्रे येतं त्याला खाऊ घालायचं. कारण एकतर ते साखरेचा पाक करायला 3 वेळा केला, कारण ते गरम गरम असतानाच फक्त लागायचं आणि एकदा तो थंड झाला का त्याची अशी कडक कडक साखर व्हायची. त्यावेळेस पण करता करता डोकं आऊट झालेलं आणि तरी पण त्याचं हे झालं. आता काही करणार नाही. हे बघा डिमार्टवरून छोटे छोटे आणले होते, तर म्हटलं एवढं जास्त नाही, थोडं थोडं छोटे छोटं अशा जास्त प्लेट भरेल डेकोरेशनसाठी. हे काय पिलूला खायला देऊ शकत नाही आपण, पण डेकोरेशन केलं का जरा छान वाटतं म्हणून. आणि हे आम्ही महाबळेश्वरवरून आणलं होतं जेलीची चॉकलेट वगैरे. तर याच्यातली तर अर्धी संपली पण, तर अन्नप्राशनसाठी मी लपवून ठेवून दिली होती. तर आता हे पण ठेवेल मी आणि बाकीचं सगळं थोडं थोडं येते याच्यामध्ये घेईल. तर चकली पण एवढीच राहिली आता. चकली पण याच्यात काय राहिली आणि मग नंतर याला रॅप करता येईल. खरं तर अन्नप्राशन आत्ता करायला घेतलं यासाठी, कारण माझं बाळ कसं प्रेमिचार आहे आणि थोडंसं उशिरा केलं त्याला खाऊ वगैरे मी सगळं आधी चालू केलंय. पण आता फक्त एक हाऊस म्हणून मी करतेय, कारण सगळे करतात तर मग आपण पण थोडं बाळाच्या हाऊस व्हायला पाहिजे. मोठं झाल्यानंतर तो हे सगळं बघणार आहे, त्याच्यामुळे वाटतं. नाही तर मी त्याला सगळं खायला चालू केलंय. आणि उशिरा यासाठी का त्याला अजून बसता वगैरे येत नव्हतं. आता पण तो थोडा बसतो, पण एकट्याला असं येत नाही, कारण तो झाला तेव्हा फक्त 1.5 किलोचा होता. त्याच्यामुळे मी लेट चालू केलंय, म्हणजे अन्नप्राशन मी लेट करते. जे घरात आहे ते तर म्हटलं अगोदर सगळ्या डिश भरून घेऊ आणि बाकीचं मग थोडं लाडू वगैरे विकत आणि जेवढं घरात करता येईल तेवढं मी करेल. पण जे नाही शक्य होईल ते मग बाहेरून आणून म्हटलं. हे पण काढू का खायचं सगळं अजून कसं खाऊ हे करायला. हे बघा अजून अर्धा तास पण झाला नाही, झोपला होता म्हणून मग हा पसारा घेतला सगळं करायला. म्हटलं तयारी करून घ्यावी. तर नेहमी जेव्हा असं काहीतरी करायचं असतं ना तेव्हा तसमय कधीच असं शांत झोपत नाही. आणि आता तो हा आणला होता रॅप करायसाठी, कारण मग रॅप केलं का नंतर खाण्यासाठी यूज होईल ना, कारण मग नंतर ते मऊ पडून जाईल किंवा खराब होईल. म्हणून म्हटलं उघडं नको ठेवायला, तर त्याला रॅप करूया. तर याच्यानं काही व्यवस्थित होत नाहीये. तर ते गेलेत बाजारात का दुसरा व्यवस्थित चांगला दुसरा मिळतोय का म्हणून बघायला. तोपर्यंत तिकडे हे साहेब उठले, पण अजून स्वयंपाक नाही झाला माझा. आज झोप नाही आली का तुला? आणि मग आता इथं ठेवलं का मग हे ओढ ते ओढ, हे तोंडात घाल ते तोंडात घाल. पोट भरलं होतं, खाल्लं होतं, सगळं झालेलं. मग काय झालं झोपायला काय झालं तुला? मी स्वयंपाक कधी करू? त्याच्यामुळे माझी एवढी धांदल उडते कामांची, मला अजिबात वेळ नसतो. आणि हा असा एकटा राहतच नाही, मग उचलून घ्या याला घेऊन कामं करायची म्हणजे किती अवघड होऊन जातं. तस्मै तू का उठला? काय बघतोय? हे बघ, हे आता सगळं असतं. चॉकलेट तर याला खायला देऊ शकत नाही सध्या. काय माहित कसं सगळं होणार आहे. कधी कधी राग पण येतो, पण बघितलं ना का सगळा राग पण निघून जातो. रागवावंसं पण वाटत नाही. हो ना माझे पिल्लू, हो ना, छान आहे माझी सोना छान आहे. तस्मै मला वाटलं आता मस्त हा 2-3 तास काय उठणार नाही, मस्त आंघोळ झाले, खाऊ झाले, पोट भरलंय, पण आम्ही अर्धा तास पण झोपलो नाही. हो खूप दिवसांपासून तांदूळ साफ करायचे होते आणि मग आजच मावशींना पण वेळ होता. मावशी आल्या, मग त्यांना टेरिसवर सगळं नेऊन दिलं आणि मग मावशींनी तांदूळ सगळे साफ करून दिले. आणि इथे बघा बाजारातून त्यांनी हे कलरचे मिळाले, त्यांना दुसरे काही नाही मिळाले. तर पण मग ते काय आम्हाला एवढे उपयोगी वाटले नाही, कारण मग त्याच्यातून डिशमधलं काही दिसणारच नाही. मग शेवटी जे पहिला होता घरी तर तोच आम्ही घेतला करायला.
तर त्यांनाच म्हटलं रॅप करूया, कारण ते ट्रान्सफर वाटत होतं, तर ते डिशमधलं दिसून येत होतं, तर मग ते जास्त कलरचं काही उपयोगाचं नव्हतं. तर मग त्यांनी परत शेवटी तेच वापरलं. आणि इथे बघा त्यांनी सगळ्या डिश अशा रॅप करून ठेवल्या मस्त, जेवढं घरी होतं. थोडंसं त्यांनी स्वीट बाहेरून येताना आणलं पण होतं. आणि इथे आमचे साहेब खेळतायत बघा, चॉकलेट खायचं चालू होतं. काय खातोय? तर इथे छान सगळ्या डिशांनी मस्त रॅप केला, छान सगळं पॅक केलं. आणि इथे आमच्या छोट्या साहेबांचं बघा खेळणं चालू होतं. त्याचं असतं सगळं मूडाप्रमाणे, मूड असेल तरच तो खेळतो, नाहीतर मग सारखं उचलून घ्यायला लागतं त्याला. तर इथे पण तो छान खेळत होता. तोपर्यंत मग ते आवरता इथे मी मस्त भेंडीची भाजी आणि डाळ भात बनवला. आणि मला हे कॉम्बिनेशन जेवणाचं खरंच खूप आवडतं, गरम गरम. तर म्हटलं पटकन होईल असं डाळ भात भेंडी केली. आणि फायनली हे बघा एवढं सगळं रॅप करून झालं. एवढी आमची तयारी झाली होती त्या दिवशी. बऱ्यापैकी सगळं घरीच होतं, थोडं स्वीट बाहेरून आणलं होतं. आता आमचे पाहुणे आलेले आहेत. तर आज आमचा बेत आहे सुरमई, डाळ टाकली इथे आणि चिकनचा रस्सा, ज्वारीची भाकरी. तर या जेवायला तुम्ही सगळे. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा जेवणाचा बेत तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे भन्नाट असं जेवणाचा बेत तयार होता. स्वयंपाक सगळा रेडी होता आणि छान मेनू बनवलेला. तर बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर ही बघा आमची आरू. तर तिला घरातलं काम करायला खरंच खूप आवडतं. काही करत असलं का तिला असं यायचं असतं. तर तिनं जेवण वगैरे तिनं पण मदत केली वाढायला. आणि आम्ही सगळे इथे जेवायला बसलो. बोल ना मम्मा. मम्मा अरे पडला उठ उठ उठ, उभा राहा. तर अशा प्रकारे असा झाला आमचा अख्खा दिवस. आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही सगळे असे गप्पा मारत बसलेलो बराच वेळ. आणि या दोघांची बघा अशी मस्ती चालू होती. आणि हा आमचा ऋषी आता 1 वर्षाचा झालाय, तर त्याची पण खूप मस्ती चालू असते, हे ओढ ते ओढ. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटू अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.